बुलढाण्यात सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात। आज पेटवण्यात येणार शेकडो ट्रक नारळाची होळी। बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेशसह राज्यभरातून लाखो भाविक बुलढाण्यात दाखल। धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर सजली। विविध रंगांचे रंग, पिचकारी तसंच विविध प्रकारचे मुखवटे बाजारात विक्रीसाठी दाखल। नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेली भाजपची पिचकारी चर्चेचा विषय। नंदुरबारमध्ये होळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या। होळीचं साहित्य घेण्यासाठी नागरिकांची लगबग। ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाणी आणि इतर नागरी समस्याविरोधात जालना महानगरपालिकेवर मोर्चा। महानगरपालिकेकडून दिलेल्या नळ कनेक्शन कट करण्याच्या नोटिसीचं केलं दहन। दादासाहेब खिंडकरचा मारहाणीचा व्हिडिओ 1 वर्षांपूर्वीचा। खिंडकर विरोधात गुन्हा दाखल। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची एबीपी माझाला माहिती। रायगड आणि तळा शहरात शंखासुराची सलामी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। होळीच्या आदल्या दिवशी दिली जाते ही सलामी। जळगावमधील चाळीसगाव तालुक्यात मोठा आवाज झाल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण। भूकंप झाला असल्याचा काहींचा समज, तर भूकंपाची कोणतीही नोंद झाली नसल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। लातूरमध्ये दारू पिऊन मारहाण करणाऱ्या 3 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी। लातूर शहरात भर रस्त्यावर दारू पिऊन या आरोपींनी केली होती मारहाण। यवतमाळमध्ये जागतिक जलदिनानिमित्त जलजागृती सप्ताह। 16 ते 22 मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार। बिहारमधील बुद्धगया येथील नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्ध धर्मीयांच्या हाती देण्यात यावं या मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथं वंचित बहुजन आघाडीचा महामोर्चा। बिहार राज्यातील महाबोधी बौद्धगयाच्या ठिकाणी अतिक्रमण वाढत असल्यामुळे वाशिमच्या अनुयायांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। महाबोधी विहाराच्या स्थानावर इतर धर्मीयांचं अतिक्रमण वाढत असल्यामुळे काढला मोर्चा। हिंगोलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बौद्ध अनुयायांचं धरणे आंदोलन। बौद्धगया येथील बौद्ध विहाराचं नियंत्रण बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी दिली आंदोलनाची हाक। ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाणी आणि इतर नागरी समस्याविरोधात जालना महानगरपालिकेवर मोर्चा। महानगरपालिकेकडून दिलेल्या नळ कनेक्शन कट करण्याच्या नोटिसीचं केलं दहन। पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उंबाळेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावर। यावेळी ते रोहिंगे आणि बांगलादेशी यांच्या जन्मदाखले प्रकरणी पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाची भेट घेणार। रायगडच्या इंदरदेव धनगरवाडीतील जळालेल्या घरांना तात्काळ नुकसान भरपाई द्या। आमदार गोपीचंद पडळकरांची विधानसभेत मागणी। आगीत धनगर समाजाची 48 घरं जळून खाक झाली होती। नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर। नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये 10 बेडचा उष्माघात कक्ष स्थापन। पुरेसा औषध साठाही केला उपलब्ध। वाशिमच्या मानोरा आमदरी गावातल्या शिवारात पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या विहिरीत पडला। वनविभागाकडून राबवलं गेलं 36 तासांचं रेस्क्यू ऑपरेशन। अखेर बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश। नागरिकांनी पार्क केलेल्या गाड्यांच्या काचांची टोळक्यांकडून तोडफोड। पिंपरीतील केएसबी चौकातील घटना। 2 दिवसांपूर्वी लातूर शहरात भर रस्त्यावर एका इस्माला 7 ते 8 लोकांनी बेदम मारहाण केली होती। त्याच पार्श्वभूमीवर लातूर येथील ट्यूशन एरियात पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।